श्रीराम नमस्कार. आज अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्र यांच्या मंदिराचा पाया रचला गेला. याच्यासारखी आनंदाची गोष्ट नाही. हिंदुत्वासाठी ही खूप मोठी घटना आहे. त्याचप्रमाणे ज्या प्रभू श्रीरामचंद्रांची अयोध्येमध्ये प्रत्येक गोष्ट घडलेली आहे, त्या प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्म होण्या अगोदर जी घटना घडली ती मी थोडक्यात आज आपल्याला सांगतो. राजा दशरथ आणि त्याच्या 3 राण्या कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी सर्व प्राप्त असताना, सर्व सुखसमाधान असताना अतिशय शूर असा राजा दशरथ होता. दशरथ 10 रथांचं सारथ्य करणारा तो दशरथ. असा राजा दशरथ, सुखसमृद्धीनी पूर्ण व्याप्त असलेला राजा दशरथ. पण जसं म्हणतात की प्रत्येकाच्या जीवनामध्ये कुठं ना कुठेतरी कमी ही असतेच. मग त्याच्यात प्रभू रामचंद्र आणि राजा दशरथ हे सुद्धा अपवाद नव्हते. राजा दशरथ कसे अपवाद नव्हते ते आपण पाहू. सर्व सुख प्राप्त असताना पोटी पुत्र नाही, राजाला गादीला वारसदार नाही, म्हणून राजा दशरथ दुःखी झाले होते. कुलगुरू, कुलाचे गुरु वशिष्ठ यांची आज्ञा घेऊन दशरथ राजाने पुत्र कामेष्ठी यज्ञ केला होता. पुत्र कामेष्ठी यज्ञ संपन्न झाल्यानंतर फलस्वरूपात जे फळ त्याच्या प्रसाद म्हणून मिळालं, त्याचे 3 तुकडे करायचे होते. ते 3ही तुकडे केले गेले. एक तुकडा राणी कौसल्या, एक तुकडा राणी सुमित्रा आणि तिसरा तुकडा राणी कैकेयी यांच्यासाठी होता. पण प्रभू रामचंद्रांचा हा जन्म हा एक अवतार हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि ह्या अवताराबरोबरच मारुतीरायांचाही जन्म हे सुद्धा ठरलेलं होतं. जेव्हा एका फळाचे 3 तुकडे केले गेले आणि कैकेयीच्या हातामध्ये त्या प्रसादाचा जो तुकडा ती खाणार एवढ्यात एक घार येते आणि तिच्या हातातला तुकडा घेऊन जाते, पळवून नेते. कैकेयीकडं काहीही उरत नाही. फलप्राप्ती होऊन सुद्धा आपला प्रसाद एका पक्षाने ओढून नेला, याचं राणी कैकेयीला वाईट वाटतं. पण स्वभावाप्रमाणे ती राजाकडे हट्ट धरते. तेव्हा राणी कौसल्या आणि राणी सुमित्रा स्वतःच्या भागामधला जो प्रसाद असतो त्याचा अर्धा भाग राणी कौसल्या आणि सुमित्रा हे कैकेयीला देतात. सर्व अलवेल होतं. 3ही राण्यांना दिवस जातात आणि 3ही राण्यांना दिवस गेल्यानंतर जसं समाजामध्ये प्रथा आहे, तेव्हा होती, आजही आहे, की गर्भ अवस्था असताना डोहाळे लागतात. आणि वशिष्ठ राजा दशरथाला प्रश्न विचारतात, राजन,
अरे तू पुत्रकामेष्ठी यज्ञ करून तुला जे फल प्राप्त झालं, जो प्रसाद प्राप्त झालेला आहे, तो तू तुझ्या तिन्ही राण्यांना वाटलाच खरा. त्यांना डोहाळे लागलेत हे तुला कल्पनाही आलेली आहे. तू त्यांना विचारलंस की तुम्हाला काय खावं प्यावंसं वाटतं? वास्तविक जे बाळ आईच्या उदरामध्ये दिवसेंदिवस जसं वाढत जातं, तसं ती आई काय धारण करते, काय खाते, काय पिते, काय विचार करते, तसे संस्कार त्या बाळावर होतात असं म्हणतात. असं आपल्या शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. म्हणून वास्तविक डोहाळे त्या क्षणी त्या स्त्रीला काय खावंसं वाटतं हे तिचा नवरा तिला आणून देतो. वशिष्ठ ऋषी दशरथ राजाला म्हणतात, अरे एवढं सर्व सुखाचं, संपत्तीचं आगार तुझं राज्य आहे, तू एवढा महान आहेस आणि जे पुत्र तुझ्या पोटी जन्माला येणार आहेत त्यांचं भाग्य आणि त्यांच्यामुळे या अयोध्याचं भाग्य जे उजाळणार आहे, त्यांना जन्म देणाऱ्या मातांना काय हवं आणि काय नको हे जाऊन तू विचार. गुरु आज्ञा ही सर्वोच्च आज्ञा हे तेव्हा मानलं जायचं आणि आजही मानलं जातं. राजा दशरथ वशिष्ठांना नमस्कार करतो, नमन करतो आणि राण्यांना भेटायची आज्ञा घेतो. वशिष्ठ ऋषी राजाला सांगतात, राजा मी सांगतो त्या क्रमानेच तू राण्यांना भेट. पहिलं तू कौसल्येला भेट, नंतर तू सुमित्रेला भेट आणि मगच तू कैकेयीला भेट. गुरु आज्ञा घेऊन राजा बाहेर पडतो आणि राण्यांच्या महालाकडे जायला त्याची पावलं जशी चालायला लागतात तसं त्याच्यामध्ये मनामध्ये विचार येतो की कैकेयी प्रसाद वाटपाच्या वेळी तिचा हक्काचा, तिच्या नशिबाचा जो भाग होता तो एका पक्षाने, एका घारीने घेऊन गेली. आपण तिच्याकडे पहिल्यांदा जावं, तिला पहिल्यांदा विचारावं. वास्तविक रामायण वाचलं तर त्याच्यात कळतं की राजाला कैकेयीचं रूप हे मोहून टाकणारं रूप. राजा दशरथ त्याला, त्या मोहाला, त्या रूपाला भुलून जायचा. इतकं सुंदर रूप त्या कैकेयीचं होतं. पण गुरु आज्ञा अशी होती की पहिल्यांदा कौसल्या, मग सुमित्रा आणि मग कैकेयी. पण राजा स्वतःच्या डोक्याने, स्वतःच्या विचारांनी पहिल्यांदा कैकेयीच्या महालाकडे जायला लागतो. मनुष्य जीवनामध्ये जेव्हा आपण गुरुचं ऐकत नाही, गुरुची जी आज्ञा होते त्याचं पालन होत नाही, त्याचं उल्लंघन होतं, त्याचे परिणाम काय होतात हे यापुढं आपल्याला कळेल. राजा दशरथ जसा कैकेयीच्या दालनाकडं जायला निघतो तेव्हा त्याच्या मनामध्ये खूप अशा अपेक्षा असतात की काय कैकेयी आपलं स्वागत करेल, मी काय माझ्या राणीला देऊ आणि काय नको, तिने फक्त मागायचं आणि मी द्यायचं, इतका सर्व संपन्न सुखी असा दानशूर राजा दशरथ असतो. आज सुख पुत्रकामेष्ठी यज्ञाच्या द्वारे त्याच्या पदरात जे पडलेलं आहे, जे पडणार आहे, जे फलप्राप्त्यर्थ, जे फळ त्याच्या बागेमध्ये पुत्ररूपात फुलणार आहे, या पूर्ण विचारांनी राजा दशरथ आनंदी झालेला असतो.
स्वभावानी विचारांनी समृद्ध सुबुद्धी असा हा राजा दशरथ पहिला कैकेयी राणीचा विचार करतो. का तर केवळ घारीने तिचा प्रसाद पहिल्यांदा नेला, तिला असं वाटायला नको की आपल्याला डावललं गेलं. आणि राजा दशरथ कैकेयीच्या महालाकडे जायला निघतो. राणी कैकेयी तिच्या दालनामध्ये पूर्ण आरामात, विचारात, आनंदात पहुडलेली असते. पण मनामध्ये, डोक्यामध्ये सारखे विचार चालू असतात. हेच विचार चालू असताना तिची दासी तिला येऊन सांगते, हे राणी, राजा आपल्याला भेटण्यास येत आहेत. कधी कधी म्हणतात की एखादी स्त्री भाबळेपणाचा फायदा घेते, तसं कैकेयी बघते की राजा दशरथ आपल्या महालाकडे येतोय आणि जसा तो जवळ येतो तशी राणी आपल्या शय्येवरती निजून राहते. राजा दशरथ येतो. राजांनी अपेक्षा केलेली असते की राणीला जेव्हा मी निरोप पाठवलाय की मी आपल्या भेटीसाठी येतोय, तेव्हा काहीतरी राणी आपली आनंदाने, प्रेमाने सामोरी येईल. आई होण्याचा आनंद पतीबरोबर पहिल्यांदा पत्नी वाटून घेते. तसा आनंद कैकेयी आपल्याबरोबर वाटून घेईल, कारण राजाचं खरोखर कैकेयीवरती नितांत प्रेम असतं. पण इथं राजाचा हिरमोड होतो. तो पाहतो की कैकेयी त्याच्या बिछाण्यावरती तशीच पडून आहे आणि राजा तिच्या जवळ जातो आणि विचारतो की हे राणी, तुला काही त्रास तर नाही ना? काय झालं तुला? तू एवढी उदास का दिसती आहेस? अगं, तुला काय खावंसं प्यावंसं वाटतंय ह्याची चौकशी करण्यासाठी आपले कुलगुरू वशिष्ठ यांच्या आज्ञेनुसार मी तुला भेटायला आलेलो आहे. तेव्हा कैकेयी पहिला प्रश्न राजाला करते, म्हणजे तुम्ही तुमच्या मनाने आलेला नाही आहात, गुरूंनी आज्ञा केली म्हणून तुम्ही आलेला आहात. मनुष्य जेव्हा चुकीचा विचार करायला लागतो तेव्हा समोर येणाऱ्या गोष्टींचा सुद्धा त्याला विपर्यासच करण्याशिवाय पर्याय राहत नाही आणि तो विपर्यासच करतो. राजा कैकेयीला विचारतो की सांग, तुझे डोहाळे मी कसे पुरवू? काय देऊ? तू मागशील ते तुला मी देतो. तू मागशील ते दागिने तुला देतो. तू मागशील ते तुला खायला मी तयार करून देतो. तू मागशील ते उंची वस्त्र तुला देतो. तू फक्त सांग, तुझे डोहाळे मी कसे पुरवू? एका सर्वसाधारण पतीला पत्नी जेव्हा गरोदर असते तेव्हा काय देऊ आणि काय नको असा मनामध्ये विचार उत्पन्न होतात, कारण आनंदच इतका असतो तो. आणि इथं तर राजा दशरथाचा जो आनंद, पुत्रकामेष्टी, एक नाही एका वेळी तिन्ही राण्यांना दिवस गेलेले असतात. यज्ञाचं फळच तसं असतं. आणि राणी कैकेयी सांगते की हे राजन, तू मला विचारतोयस की डोहाळ्यामध्ये मी तुला काय देऊ, पण मी मागेन ते तू देऊ शकणार नाहीस राजन. तेव्हा राजा दशरथ कैकेयीला म्हणतो, अगं राणी, तू फक्त मागून बघ. तू म्हणशील ते मी तुझ्या पायाशी हजर करतो. तू म्हणशील ते तुझ्यापाशी हजर करतो. तुला काय खावंसं वाटतंय, काय प्यावंसं वाटतंय, काय करावंसं वाटतंय तेवढं तू सांग. पण मनामध्ये काळे विचार, मंथरेनी डोक्यामध्ये टाकलेले चुकीचे विचार हे कैकेयीला शांत बसू देत नसतात. मंथरेनी कैकेयीला सांगितलेलं असतं, कधी अशी जर वेळ आली तर तू राजाला सांग की ज्येष्ठ पुत्राच्या जागी मला जो पुत्र होईल
त्याला तू राज्यावर बसव. हे मंथरेनी कैकेयीच्या मनामध्ये भरवलेलं असतं. आणि आता हाच विचार राजा दशरथ जेव्हा तिला म्हणतो की हे राणी तू मला सांग तुझे लाड कसे पुरवू, तुला काय देऊ, तेव्हा कैकेयी राजाला सांगते की मला एक वचन द्या, मला शब्द द्या. राजा म्हणतो अगं काय वेड्यासारखं वागतेस, काय वेड्यासारखं करतेस, तू फक्त सांग मी तुला देणार. हे दशरथ राजा तिथं वचन देऊन मोकळा होतो. आणि कैकेयी काय मागते तर राजा दशरथाला म्हणते राजन मला हे अन्न वस्त्र तुझे हे दागदागिने हे काहीही नकोत. हे ऐकल्यावर एक क्षण राजाच्या मनामध्ये आनंदाचा तरंग निर्माण होतात. वा, पत्नी असावी तर अशी, असं त्याला वाटतंय. त्याचं मन विचार करते तोवरच कैकेयी पुढे म्हणते राजन मला जो पुत्र होईल ह्याला हा कनिष्ठ असेल आणि माझी अशी इच्छा आहे की ज्येष्ठ पुत्राला सिंहासनावर न बसवता त्याला राजा न करता कनिष्ठाला म्हणजेच मला होणाऱ्या पुत्राला तू राजा करावंस, सिंहासनावर बसवावंस. आणि एवढंच नाही तर ज्येष्ठ पुत्राला अयोध्येपासनं दूरवर असलेल्या रानावनामध्ये तू वनवासाला पाठवावंस. आणि इतकं लांब पाठवावंस की त्याला काही जर झालं तर त्याची बातमी अयोध्येपर्यंत येणार नाही. आणि अयोध्येत ज्या घटना घडता आहेत त्या घटनाही त्याला तो जिथं असेल तिथं कळणार नाही. इतकं लांब तू त्याला पाठव, हा शब्द तू मला डोहाळे म्हणून दे. बघा काय मागितलं, डोहाळे म्हणून मागितलेलं माझ्या मते जगामध्ये ह्याच्यासारखं दुसरं उदाहरणच नसेल. राजा दशरथ जो क्षत्रिय, क्षणामध्ये त्याच्या मनामध्ये क्षत्रिय धर्म जागा होतो आणि तो राणीला म्हणतो राणी तू काय मागतेस हे, अगं ज्याचा अजून जन्मही झाला नाही, ज्याच्यात उदरात तुझ्या पूर्ण वाढही नाही, अशासाठी तू हक्क मागतेस. आणि जो अजून तुझ्यासारखा तुझ्या उदरामध्ये ज्या बाळाचा जन्म झाला नाही तसाच कौशल्याच्या पोटी अजून ज्याची वाढही झाली नाही त्याच्यासाठी एवढे हेवेदावे तू का करतेस, त्याच्यासाठी एवढं शत्रुत्व ते का, केवळ सिंहासनासाठी. तुला सिंहासन जर तुझ्या मुलाला हवा असेल तर देईन, पण त्याला वनवासात मी पाठवावं हा शब्द आणि हे न्याय कशासाठी, हा शब्द तू माझ्याकडे का मागतेस. तेव्हा कैकेयी म्हणते राजा तुला द्यायचं असेल तर दे, तू शब्द दिलेला आहेस, क्षत्रियाचा धर्म आहे की शब्द पाळणं, आणि तू तो पाळावास. जर तो पाळला नाहीस तर त्रिलोकात तुझं नाव खराब होईल. बघा वास्तविक कुलाचे गुरु वसिष्ठ यांनी राजाला सांगितलेलं असतं की पहिल्यांदा कौशल्येकडे जा आणि शेवटी कैकेयीकडे जा. पण राजाची दुर्बुद्धी, कधी कधी माणसाचे स्वतःचा विचार हा संकटात किंवा दरीच्या मार्गाने कसा नेतो, दरीच्या वाटेवर कसा नेतो, ह्याचं हे उत्तम उदाहरण म्हणजे राजा दशरथ आहे. सद्गुरूंची, कुलगुरूंची आज्ञा न पाळून आपण जे कृत्य करतो त्याचे परिणाम काय होतात. रामायणाची सुरुवात, पूर्ण रामायणाची सुरुवात या क्षणापासून झालेली आहे, ह्या मागणीमुळे झालेली आहे. या डोहाळ्यांपासनं पूर्ण रामायण सुरू झालेलं आहे. आणि नाईलाज असतो, राजा दशरथ मनाने इतका दुःखी होतो, त्याच्या पूर्ण शरीरात कंप निर्माण होतो, डोळ्यातनं अश्रू व्हायला लागतात. पण कैकेयीला त्याचं काही वाटत नाही. एका पत्नीला आपण शब्द दिलाय
या विचाराने तो जागेवर येतो आणि कैकेयीला ठीक म्हणतो आणि तिच्या महालातनं बाहेर पडतो. मनाने गोंधळलेली अवस्था. आपण तिन्ही राण्यांना काय हवं काय नको याच्या विचारांनी राजा दशरथ ज्या आनंदाने ज्या आनंदी विचारांनी तिन्ही राण्यांच्या महालांकडे तो पाऊल टाकलेलं असतं ते पहिल्याच ठिकाणी त्याचा हिरमोड होतो. आणि असं मागणं मागितलं जातं की ज्याचा विचारही त्यांनी स्वप्नात कधी केलेला नसतो. ह्या विचारांमध्येच तो सुमित्रेच्या महालापाशी येऊन पोचतो. जसं कैकेयीला निरोप पाठवलेला असतो तसं कैकेयीची भेट झाल्यानंतर सुमित्रेलाही निरोप पाठवला जातो की राजा दशरथ तुमच्या भेटीस येत आहे. इतका आनंद सुमित्रेला होतो की आपला पती आपल्या भेटीस येत आहे. आणि ती आनंदाने आपल्याला डोहाळे लागलेत हे सुद्धा विसरून उमऱ्यापाशी रांगोळी काढते, अत्तर शिंपडते, फुलं टाकते आणि राजा दशरथाचं स्वागत करते. पण राजा दशरथ जो मनाने खचलेला आहे, या क्षणामध्ये मनाने खचलेला आहे, पण आपण दुसऱ्या पत्नीच्या जवळ जाताना तो हा विचार चेहऱ्यावरती जे दुःखाची छाया असते ती पूर्ण लपवतो आणि सुमित्रेपाशी येतो. म्हणतो, सुमित्रा, आता तुला काय पाहिजे ते माग. सुमित्रा म्हणते, महाराज, तुम्ही असं का म्हणताय की आता तुला काय पाहिजे ते माग. आपल्या पतीच्या मनामध्ये काहीतरी द्वंद्व आहे, पती मनाने अस्वस्थ आहे हे सुमित्रा ओळखते. पण तरीही तिला असं वाटतं की मला जो मनामध्ये विचार आला आहे की माझा पती हा अस्वस्थ आहे, हा कदाचित चुकीचा असेल, कारण मीच इतकी आनंदी झालेली आहे की मला समोरचा माणूस नीटसा ओळखताही येत नाही आहे. इतका आनंदित सुमित्रा झालेली असते. राजाला चंदनाचा गंध पायाला, हाताला, कपाळावर टीका लावते, ओवाळते आणि राजा दशरथाला बसायला आसन देते. राजा दशरथ सांगतो की कुलगुरू वशिष्ठांनी सांगितलं की जा तिन्ही राण्यांना विचार की तुम्हाला काय खावं प्यावं असं वाटतं, त्यांचे डोहाळे विचार, म्हणून मी हे राणी तुझ्याकडे आलेलो आहे, सांग तुला काय पाहिजे. राजा दशरथांनी कुलगुरूंचं फक्त नाव घेतलं, त्याबरोबर राणी सुमित्रा म्हणते, कुलगुरू वशिष्ठांना माझा नमस्कार. फरक बघा, कैकेयीमध्ये फरक आणि सुमित्रेमध्ये फरक. जो प्रश्न कैकेयीने राजा दशरथाला केलेला असतो तसाच प्रश्न राणी सुमित्रा दशरथ राजाला करते. म्हणते, महाराज, तुम्ही खरंच मी मागेल ते द्याल. राजा दशरथ म्हणतो की तू फक्त माग, काय तुला देऊ, हिरे मोती चांदी सोनं वस्त्र काय देऊ. वास्तविक राजाच्या मनामध्ये ही भीती असते की ही जर कैकेयीसारखे हिने जर काही मागणं केलं तर मी कसं देणार. आधीच मी इतका खचलोय तर आता तर मी उभाही राहू शकणार नाही. आणि राणी सुमित्रा जिचं सुबुद्धीशी मित्रत्व आहे ती सुमित्रा. सुचा अर्थ काय, सुबुद्धी. आणि सुबुद्धी म्हणजे कोण, कौसल्या. कौसल्याला सुबुद्धी म्हटलेलं आहे आणि तिचं मित्रत्व तिच्याजवळ आहे. त्या सुबुद्धीची जी जवळची मैत्रीण आहे ती म्हणजे सुमित्रा, सुबुद्धीची मैत्रीण. आणि ही सुमित्रा राजा दशरथाला म्हणते, महाराज, ज्येष्ठातला ज्येष्ठ अधिकार, ज्येष्ठ पुत्रातला सेवा करण्याचा ज्येष्ठ अधिकार माझ्या पुत्राला तुम्ही द्यावा
हे माझं मागणं आहे. बघा, ज्येष्ठ पुत्राची ज्येष्ठ सेवा करण्याचा अधिकार सुमित्रा राणी दशरथ राजाजवळ मागते. मागणं काय केलंय? सेवेचं केलंय. सोनं चांदी रुपयाचं नाही. शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या मुलाला ज्येष्ठ पुत्राच्या कायम छायेत राहता येईल एवढा अधिकार तुम्ही फक्त त्याला द्यावा, एवढंच मला मागणं आहे. ज्येष्ठ पुत्र जर महालात राहिला तर माझा पुत्र त्याच्या सेवेमध्ये राहील, आणि तो वनात राहिला तर तोही त्याच्या सेवेमध्येच राहील. शेवटच्या श्वासापर्यंत तो आपल्या ज्येष्ठाची सेवा करेल, एवढाच तुम्ही मला देणं द्यावं. राजा दशरथाच्या मनामध्ये जे विचार त्या क्षणी निर्माण होतात, त्याचं मन उचंबळून येतं की ह्या राणीला काय म्हणावं. काय मागितलं? ऐश्वर्य होतं, संपत्ती होती, सुखसमाधान होतं. ते सोडून मागितलं ज्येष्ठातली ज्येष्ठ सेवा. आणि राजा दशरथ राणीला शब्द देतो, हे राणी, तुझे डोहाळे मी नक्की पुरवीन. हा माझा शब्द आहे तुला. आणि सुमित्रेचा निरोप घेऊन राजा दशरथ तिथनं बाहेर पडतो आणि त्याची पावलं कौसल्याच्या महालाकडे जायला लागतात. विचारांनी गोंधळलेला, विचारांनी त्रस्त शब्द एवढ्यासाठी वापरला की दोन टोकं पाहून आता मुख्य टोकाकडे राजा दशरथ जात होता. जी अपेक्षा त्याला नव्हती तीच अपेक्षा कैकेयीने बोलून दाखवली. ज्याची कधी राजाने अपेक्षाच केलेली नव्हती की कैकेयी असं काहीतरी मागेल, असा विचारसुद्धा मनामध्ये त्याच्या निर्माण झालेलं नव्हता किंवा उत्पन्न झालं नव्हतं. आणि असं मागणं कैकेयीने केलेलं होतं. आणि त्याच्याच विरुद्ध मागणं सुमित्राने केलं होतं. आपण म्हणतो की माणसाची मैत्री असावी, तर कशी असावी? उगाच नाही सुमित्रा नाव होतं. आणि सुमित्राच्या महालातनं काहीशा समाधानाने राजा दशरथ कौसल्याच्या महालाकडे जायला निघतो. वास्तविक त्यालाही वाटतं की राणी कौसल्या सुमित्रेसारखं माझं स्वागत करेल. आणि मी राणीला, कारण रामाचा जन्म तिच्या पोटी होणार होता. सर्वसाधारण व्यक्ती नव्हती राम. ज्या अवतारी युगाचा, ज्या अवतारी पुरुषाचा जन्म जिच्या पोटी होणार आहे, तिचे मी किती आणि कसे डोहाळे पुरवू ह्या विचारामध्ये राजा दशरथ कौसल्याच्या महालाकडे येतो. दासीला विचारतो की राणीसाहेब कुठे आहे? राणीसाहेब महालातल्या एका ठिकाणी कोपऱ्यात शांत बसलेल्या आहेत, असं दासी राजा दशरथाला सांगते. त्याबरोबर राजा दशरथाच्या मनामध्ये किर्र होतं की कैकेयीचं जे बोलणं आहे ते आपल्या कौसल्या राणीच्या कानावर तर गेलेलं नसेल ना. ह्या विचारांनी राजा परत अस्वस्थ होतो आणि कौसल्याजवळ येतो. कौसल्यालाही तो सांगतो की कुलगुरू वसिष्ठांच्या आज्ञेनुसार मी तिन्ही राण्यांना भेटायचं ठरवलं आणि तिन्ही राण्यांचे डोहाळे पुरवण्यासाठी आलेलो आहे. आता केवळ तूच राहिलेली आहेस, तुझ्याकडे यायचं. तर तुला सांग राणी, मी काय देऊ? तू तर ज्येष्ठ आहेस, तू म्हणशील ते मी तुला देईन. आणि कौसल्या म्हणते, राजा,
मला काहीच नको. माझं आता सध्या कशात मनच लागत नाही. हे वस्त्र नको, हे दागिने नको, हे सुवासिक सरबत नको, हे मान पान सोनं चांदी काहीही नको. मला आता फक्त एकांत हवाय. हा एकांत तेवढा तू मला दे. एकांत, एक अंतिम ध्येय, ते म्हणजे प्रभू रामचंद्र. जिथं पाहावं तिकडं जन्माच्या आधीपासूनच ज्याचा ध्यास लागलेला आहे, अशा आईच्या पोटी हा जन्म होणार होता. आणि त्याची चुणूक म्हणजे कौसल्या राणीला लागलेले डोहाळे. मला काही नको, कारण हे सिद्ध करतं की जेव्हा तुम्ही परमात्माच्या जवळ जाता, प्रभूच्या जवळ जाता, तेव्हा सर्व गोष्टी आपोआप गळून पडतात, जशा कौसल्याच्या पडल्या होत्या. प्रभू रामचंद्रांचा जन्म हा काही साधासुद्धा जन्म नव्हता. आणि कौसल्या राजा दशरथाला सांगते की मला कुठल्याही प्रकारची भौतिक गोष्टींची अपेक्षा नाही. मला फक्त एकांत हवा आहे. तेवढा तू फक्त राजा माझ्या झोळीत टाक, कारण तो एकांत मला माझ्या पोटी असलेल्या परमात्म्याशी जुळवून घेण्यात मदत करेल. कारण मला दुसरं दिसतच नाही आहे, त्याचा चेहराच सर्व ठिकाणी दिसत आहे, तर मी बाकीच्या गोष्टींचा मला काय उपयोग. इतकी मी त्याच्यामध्ये गुंतलेली आहे. माझं मन आता तो कधी एकदा ह्या जगात येतोय आणि मी त्याला माझ्या उराशी कवटाळतीये, ह्याचीच मी आता फक्त वाट बघते. आणि राजाच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू व्हायला लागतात की काय बोलावं. खुद्द परमेश्वराचा जन्म होताना एका क्षत्रिय शूरवीर राजाची ही मानसिक अवस्था झालेली आहे. तिन्ही राण्या यानंतर प्रसूत होऊन कौसल्याच्या पोटी प्रभू रामचंद्र, सुमित्रेच्या पोटी लखन, लक्ष्मण, कैकई, शत्रुघ्न आणि भरत. बघा, जीवनामध्ये संग कोणाचा असावा. वास्तविक एकच प्रसाद, एकच फळ तिन्ही राण्यांनी खाल्लेलं होतं, सारखंच होतं. पण विचार प्रत्येकीचे वेगळे होते. आणि का कैकेयीचे विचार असे होते, तर केवळ दुसऱ्याचं ऐकल्यामुळे. मंथरा, तिच्या मनाचा स्वतःचाच थारा नाही, ती मंथरा केवळ स्वतःच्या पुरतच विचार करणारा, पण ते सुद्धा मन थारा नसल्यावर. आपण म्हणतो की मन थाऱ्यावर पाहिजे, ते जर नसेल तर त्याची मंथरा व्हायला वेळ लागत नाही. मंथरेचं मन थाऱ्यावर होतं, पण ते केवळ आणि केवळ फक्त स्वतःपुरतं बघण्यापुरतं होतं. आणि तिने कैकेयीच्या मनामध्ये विष पेरलं. रामायणामध्ये जसं उलगडतं तसं कळतं की कैकेयीचं रामावरती किती प्रेम होतं. रामायण का घडलं, कशासाठी घडलं. एकनाथ महाराजांनी जे रामायण लिहिलं त्याच्यामध्ये आत्ता मी जे प्रसंग सांगितले त्याचा उल्लेख आहे. प्रत्येक कृती, प्रत्येक गोष्ट ह्या जीवनामध्ये जेव्हा घडते तेव्हा ती काही ना काहीतरी कारणामुळे घडते, हे प्रत्येक माणसाने लक्षात घ्यायला हवं. केवळ आपल्याला
जे भक्षण करायला मिळालं ते जर अमृत असेल, पण मनातले विचार जर विषाप्रमाणे असतील, तर माणूस विषच ओकतो, जसं कैकेयीने ओकलं. आणि जर सेवाभाव असेल, तर तो विचार सेवेच्या दृष्टीनेच बाहेर पडतो, हे सुमित्रेच्या मागणीतून कळतं. पण जेव्हा मनुष्य परमात्म्याशी जोडला जातो, त्या शक्तीशी एकरूप होतं, तेव्हा त्याला कशाचीच गरज लागत नाही, त्याला काहीच नको. सर्व गोष्टी अतिशय न्यून ठरतात, जसं कौसल्याचं झालं. आज अयोध्येला जो सोहळा झाला, ह्याच्यामध्ये राम मंदिर स्थापित होणार आहे आणि प्रभू रामचंद्र यांचा कुठल्या परिस्थितीत जन्म झाला. प्रभू रामचंद्रांचा जन्म हा एक किती मोठा जन्मोत्सव होता. जर परत वेळ मिळाला तर मी नक्कीच सांगेन. वास्तविक रामायण चालू करायचं आहे, पण शंकराचार्यांची अजून अनुमती नाही, त्यामुळं अजून ते सुरुवात केलेलं नाही. आजच्या या मंगल प्रसंगी केवळ एवढा एक प्रसंग आपल्याला सांगावासा वाटला, म्हणून हे छोटंसं बोलणं. श्रीराम.